तो कोणत्याही मुखातून आपल्याला मिळतो आणि त्या शब्दाकडे जर आमचं लक्ष राहिलं तर आपण आपल्या परिवारामध्ये स्वतःची सोडवणूक स्वतः करू शकतो आणि स्वावलंबी जीवन जगू शकतो. प्रत्येक मानव या धर्माला दुःखामुळे जुळलेला आहे. जर मानवावर दुःख आलं नसतं तर या मानव धर्माची दीक्षा घेतली नसती. प्रत्येकाने मानव धर्माची दीक्षा घेतलेली आहे. या धर्माला प्रत्येक मानव वचनबद्ध झालेला आहे आणि हा मार्ग आहे दुःखी कष्टी श्रमिक व्यसनी अंधश्रद्धेमध्ये गुरफटले मानवांचा आणि असा ते बिमारी दूर करण्याकरिता या मानव धर्माची स्थापना महान त्यागी बाबा जुंदेवजींनी या परमपिता परमेश्वराला प्राप्त करण्याकरिता आपल्या जीवाचं बलिदान केलेलं आहे. जर बाबाने हे कार्य केले नसते तर तो परमपिता परमेश्वर बाबाला प्राप्त झाले नसता. बाबाने त्या परमेश्वराला सत्य मर्यादा प्रेमाची भीक दिली आणि बाबाने सुद्धा आम्हाला सत्य मर्यादा प्रेमाची भीक मागितली आहे, पण आपण देत नाही. म्हणून आमच्या जीवनामध्ये क्षणकार डगमग डगमग जीवन चालतो. मला नाही वाटत की प्रत्येक कुटुंबामध्ये मानव हा सुखी असेल, कारण दुःखातून या मार्गाला आलो आणि आपलं शरीर हा निरोगी राहिलं पाहिजे. त्याकरिता बाबांच्या आदेशाचं पालन करणं महत्वाचं आहे. बाबांनी लघु लघु सत्य मर्यादा प्रेमाची भीक मागितली आणि बाबा म्हणत होते जर म्हणे मी त्याला दिलं नसतं तर तरीही मला प्राप्त होऊ शकला नसता. मी त्याला दिलं म्हणून तो मला प्राप्त झाला. मग मी त्यागी आहोत आणि शेवट हा अत्यागी आहे. तो खूप वर्षे शेवट मदत मिळली भगवान मुझे पूरी मदद देना है, ऐसा बाबा ने बोला. हमें बाबा के दिए हुए तत्व सत्य नियम पर मंथन करना है और अपने जीवन में त्यागमय जीवन जगने के बाद मानव का जीवन सुखमय जीतेगा और सुख शांति मिलेगी, अन्यथा कठिन बात है. बाबांनी प्रत्येकाला सारखं मार्गदर्शन केलं आहे. कोणाला कमी आणि जास्त दिलं नाही, फक्त करण्याची गरज आहे. तर बाबा म्हणायचं जो मेरे नियम से चलेगा मैं उसके पास रहूंगा, जो मेरे नियम से नहीं चलेगा मैं उसके पास नहीं रहूंगा और उस सेवक से मेरा कोई भी संबंध नहीं रहेगा. या मार्गामध्ये कॅन्सर, टीबी, महारोग असाची बिमारी दूर झालेली आणि हे प्रत्येकाने आम्ही दोघांना बघितलं आहे. मग या मार्गामध्ये पुन्हा आपल्या कुटुंबावर कॅन्सर, टीबी, महारोग का मुक्ती होतो विचार करायची बाजू आहे. कारण की बाबाने दिलेला आदेश याचं पालन आपण करत नाही. महाराजांची बाबा जुंदेजींनी आम्हाला गोर गरिबांसाठी या मानव धर्माची स्थापना केली आणि मानवाला नियम घातलेला की हा मानव परकांची जीवनामध्ये आहे आणि अंधकारामध्ये गुरफटला आहे. या अंधकारातून कसा बाहेर येईल म्हणून बाबांनी प्रचार प्रसार कार्य केलं. जीवाची पर्वा केली नाही. एवढं त्याग महात्याजी बाबाजीने केला आणि एकही रुपया गुरु दक्षिणा घेतलेली नाही आहे. म्हणून हा परमेश्वर आजही शब्दावर कार्य करत आहे. सत्य हा भगवान ईमान भगवान है, विश्वास भगवान है बोले. अरे जिसका ईमान गया उसका भगवान गया, हे बाबांनी सांगितलं आहे. कारण की या धर्मामध्ये सत्यता आहे. सत्यता सत्य वागण्याकरिता मनाला ताबा टाकावं लागेल, मनाला मारावं लागेल, तरच तो परमेश्वर आपल्या जवळ टिकू शकते, अन्यथा टिकू शकत नाही. आणि म्हणून आमचा जो राग आहे या रागाचं आम्ही पाणी करत नाही, आहे की नाही. म्हणून म्हटलं होतं पानी से पतला, कागज से काला, अंगार से तेज, तीन शब्द है. और मानता कि बाबा जिंदगी में लोगों से सत्य मर्यादा प्रेम की भीख मांगी. अब कौन देता है बाबा को सत्य मर्यादा प्रेम की भीख? वो सेवक जाने, क्योंकि हमें स्वावलंबी जीवन लगना है.
परमात्मा को किसी ने देखा नहीं। वो हिंदू निराकारी है, हवारी है, इंतरियामी है, दयालु दाता है, सुखारता सुखारता है, हर दुखों का निवारण करने वाला है प्रभु पिता परमेश्वर है। और उसको प्राप्त करने के लिए महातेजी बाबा जिंदगी जी ने मरने का वचन दिया। हमने मरने का वचन दिए ताजपुर को, हमारा दुख भेजा और हम मोह माया अहंकार में जकड़ गए। भगवान मुझे ये चाहिए, भगवान मुझे वो चाहिए, मेरे बच्चों को नौकरी चाहिए, मांगने का ही काम करते हैं। तो भगवान बोलता है सेवक मेरे पास वो निधि धन है, शिवराम ने की शिक्षा है कि यहाँ बोले अन्यथा न मांगे दे रहे, ये तो दिन सब कठोर हो जाएगा, तेरे जीवन का ढोल बच जाएगा। वो शक्ति बोलती है इतना बड़ा ज्ञान नहीं देगी बाबा जिंदगी दिया। अरे आकार की शरीर है, आकार में विकार बना हुआ है और विकारों से नष्ट होना है। पाप पुण्य कर लिया जन्मे वाला प्राणी संसार या सुख दुख जो गया। हरी पाप पानी पुण्य घटना एक पाने का फिरना आकार की शरीर हा सारे तीन आका को शरीर क्या परमेश्वर ने दिलेला आणि या भक्तीच्या रायच्या जन्माची आल्यानंतर तेव्हा हेच महिमा झाला केव्हा केव्हा। आणि म्हणून तो परमपिता परमेश्वर म्हणत होता मानव तो भगवान से बोले हमारी सेवा तूने मुझे प्राप्त किया बोले मेरे ईश्वर के भगवान बोले मैं मानव पर कदापि विश्वास नहीं करता बोले ये मानव बेईमान है बोले। मगर मानवता ही बड़ा जिंदगी परमात्मा को ईमान दिया, शक्ति मर्यादा प्रेम की जागरूक किया, हम दोनों गरीब दुखी कष्टी मानव की निष्काम सेवा किया है, किसी भी प्रकार की गुरु दक्षिणा नहीं दिया है। फिर ये भगवान कैसा है, हमारा गुरु कैसा है, ये है महान। वो संत नहीं महत्व नहीं है, महादेवी बाबा जिंदगी अनंत रूपी है। इसलिए महादेवी बाबा जिंदगी की हम दुखी दृष्टि सेवा जन्म दिन श्वास मनाते हैं। वो महापुरुष संसार में अजरामर है, हम लोग हैं रांची है, अपने स्वास्थ्य के लिए अपने भाई का गला काट रहे, सेवक में झूठ बोल रहे, स्वीकारने के बाद में हमारा अच्छा हो जाता है, लड़का हो गया तो बहन हो जाता है, मान के छोड़ देता है। ये हमारे जीवन का अनुभव है। हमारे परिवार में दुख था सन 1979, मगर वो दुख दूर नहीं होता था। इसलिए मानते कि बाबा जिंदगी का मुझे योग दर्शन हुआ डिप्टी सिंगर में और नवनाथ का बाबा जंत जी का मैंने मार्गदर्शन सुना और 3 महीने के बाद में मुझे योग मिला। मैं मानव धर्म की दीक्षा शांति नगर में जाकर के जोड़ने से लिया, जो कि 28 नंबर का सेवक बाबा के जमाने का। इसलिए आपको हिंदू बोला तो उससे नमस्कार करके अपना सेवानी जीवन जगने का प्रयत्न किया। मेरा निश्चय है जब तक तुम्हारा धर्म में कोई व्यक्ति अभिन्न फैलाने का कार्य करेगा, इसलिए सेवक अपनी जान की बाजी लगाकर सत्य का निर्णय लेने के लिए आगे बढ़ते रहेगा। जो मेरे मन में होता है वही कार्य करता हूँ, किसी से झगड़ा नहीं करता। मेरी इच्छा जो होती है उस इच्छा को जगाने के लिए जो आदमी इस सेवक को जन्म होने का कार्य करता है, अत्याचार करने का कार्य करता है, वो सेवक को बाबा जिंदगी के धर्म सम्मेलन में महाप्रसाद खाने के लिए बर्दाश्त कर देता है। तो आज वो होता है, आज ये होता है कि बाबा मैंने क्या किया, मैं आपके पिता को नहीं समझ पाया और मैं पीछे से दिन हो गया, पीछे बैठने वाला सामने आया, मगर बाबा की कृपा को नहीं समझ पाया। अहंकार में आते थे मैं डूब गया, भगवान मुझे क्षमा करना। इतना बड़ा खिलाड़ी महंता जी बाबा जिंदगी है, वो किसी को नहीं छोड़ता, वो परवाना है, वो परवाना है। वो कहता है कि मैं खत्तर को मोम बना दूं, मैं खत्तर को मोम बना दूं, सेवक मुझे वचन दे मरने की। तो पानी से कपड़ा प्रेम होता है, कागज से काला पाप होता है, नाम से देश ये कर्म का होता है।
कागज से काला कलम लग जाता है, अंगार से तेल, ये क्रोध होता है। तो इस क्रोध को जो मानेगा, बाबा के तत्व सत्य नियम में चलने का प्रयास करेगा, वही मानव अपने परिवार में सुख शांति समाधान का जीवन जब सकता है, अन्यथा कठिन है। मेरा परिवार बहुत दुखी था, मेरे बंदर की चिंता से एक लड़की मेडिकल में है, एक लड़की अभी अपना पुणे में रूम पर है, एक लड़का दुकानदार है, एक लड़का गोलिया में सर्विस कर रहा है। कैसी महे कृपा बाबा की, लड़की खेल करके आज बाबा की कृपा से कहाँ के कहाँ अपने पैर पे खड़ा होकर स्वावलंबी जीवन में कहा, ये सेवा धन नहीं मानता, न्याय मानता है। और बाबा आपकी कृपा करिए, ये परिवार आपका है, ये दुखी सेवा करने वाला आपका है, आपकी तरफ आया। इसे मैं श्री तत्व शब्द नियम समझाता हूँ। बाकी के कार्य आपको वहां जाना के करना है, और यदि सेवक नियम पर नहीं करेगा तो बाबा उसके लिए मैं भी जवाबदार नहीं हूँ, आप भी जवाबदार नहीं रहोगे। उसके संग उसके साथ करे बेटे का प्रेम विचार, ये पहली महीने की बाबा जिंदगी ने तमाम मानव धर्म के श्लोकों में रखा हो, तो आपको खुद भी ये जानना पड़ेगा। अपना परिवार सुखी रखना, समय आएगा तो नहीं किसी कार्य होने लगा। इस बाबा ने संदेश छोड़ा है, इस धर्म को छोड़ो, सत्य के साथ जाओ और दुख की सोच कर ले। ये बात को हमें सुख बताना है और अपने धर्म में सुधर जाओ, दुख बताना है। जो मांगने है मांगे, और समाज की क्षमता है तो मांगने का प्रयत्न करे, नहीं तो लोग कभी आप पर ढेर लग सकता है, और ढेर बदलना तो संसार में बदनाम हो जाओगे। ये मानते ही बाबा जी ने संदेश छोड़ा है। इतने मैं कहकर अपने शब्दों को विराम देता हूँ। यहाँ मुझे 2 शब्द बोलने का एक अवसर मिला। आणि दुखी असल्यावर आपल्याला तांत्रिक मांत्रिक जे काही आपल्याला घडवायचं होतं ते आपण करून शिकलो, पण शेवटी आपल्याला समाधान मिळालं नाही। आणि समाधान मिळाल्यानंतर जेव्हा मिळालंच नाही तेव्हा आपण जरदार म्हणजे ज्यांनी जसं सांगितलं तसं तसं आपण फिरत गेलो, परंतु समाधान काही मिळालं नाही। शेवटी या मार्गाची माहिती आमच्या कानावर जेव्हा आली की या मार्गात गेल्यापासून कसलंही दुःख असलं तर ते सर्व दुःख दूर होतात। मग आम्ही या मार्गात प्रवेश केला आणि त्यावेळेस महानताई बाबा जुंजळजीकडे आम्ही जेव्हा गेलो, आमची चुलत सासरी त्यांनी आम्हाला नेलं आणि सर्व हकीकत जेव्हा सांगितल्यानंतर बाबांनी त्यावेळेस बाबांनीच आम्हाला म्हणजे कार्य दिले आणि कार्य दिल्यानंतर कार्याची सुरुवात झाली, समाधान मिळत गेलं तसं आम्ही, आणि आम्हाला त्यावेळेस 3 महिन्यामध्ये बाबांनी पक्क केलं त्यागाचे कार्य घडवण्यासाठी, आणि ते कार्य बाबांनी सुद्धा आम्हाला दिले। माझा सेवक नंबर 1094 आहे आणि कार्य सुरू झाल्यानंतर एके दिवशी आता आमच्या एरियामध्ये त्यावेळेस नळ नव्हते आणि लांबून पाणी आणायचं, रात्री 3 वाजता उठून म्हणजे एवढी कसरत आम्हाला त्यावेळेस करावी लागली। आणि हे सगळं करत असताना एक दिवस बाटली नळाला लावल्यानंतर ती बाटली माझ्या बोटाला लागली आणि बोट काही दिवसांनी तो काळा काळा म्हणजे नख त्याचं काळा काळा पडलं आणि तो मग ठणकू लागला। ठणकू लागल्यामुळे मग विचार आला की बा आता घराचं काय, दिव्याचं तेल लाव, अंगाला लाव, हे सगळं, पण काही आराम नाही। शेवटी आम्ही पती पत्नीने ठरवलं की आपण बाबाकडे गेलं पाहिजे। कुटुंबात आम्ही त्यावेळेस 5-6 लोक होतो आणि मग आम्ही बाबाकडे जेव्हा गेलो, घरून निघालो, होतं आणि आता जो पुली आहे गोडगाव चौकच्या म्हणजे जो पुली आहे त्या पुलापर्यंत आम्ही गेलो। पुलापर्यंत गेल्यावर पुलाच्या इकडे म्हणजे दुःख होतं आणि पूल पार केला तो दुःख कुठं गेलं माहीतच नाही। त्याची कृपा भगवंत जागृत आहे, बाबांनी जी कृपा दिली आपल्याला जागृत कृपा आहे। आणि मग आम्ही विचार केला की आता तर माझं काही नाही, दुखत नाही बाबा, मग काय केलं पाहिजे, गेलं जायचं का? मी म्हटलं आम्ही मग विचार केला की नाही आपण गेलं पाहिजे, आता निघालो बाबाचं दर्शन घेतलंच पाहिजे।
आणि दर्शनासाठी मग बाबाकडे गेलो. बाबा होते. बाबांनी विचारलं मला की कसे येणं केलं आणि सांगितलं आम्ही. बाबा म्हटलं आमचं त्याग सुरू आहे आणि बोटाला बाटली लागली पाण्याची. आणि बाबा म्हणे सगळं दुःख जेही आहे इथं घरापर्यंत येण्याची म्हणजे बाबाच्या घरापर्यंत येण्याची गरज नाही आणि सांगण्याची गरज नाही. दुःख तुम्ही जे काही आहे तुम्ही आपल्या घरीच सांगा. कारण की भगवान तुम्हाला सोपवलेलं आहे. भगवंत तुम्हाला सोपवलेला आहे. त्या भगवंताला तुम्ही घरी सांगा. इथं सांगण्याची गरज नाही, इथपर्यंत येण्याची गरज नाही. आज मी बाबांच्या कृपेने सुखी समाधानी आहे. सगळं काही ठीक आहे, व्यवस्थित आहे. पण बाबांनी आपल्याला तत्वशब्द नियम का म्हणून दिले आहे? कारण की आपली नाळ कोणाशी जोडलेली आहे. जेव्हा बाळ जेव्हा जन्माला येतो येण्याच्या आधी आईच्या पोटाचे गर्भ असते त्याची नाळ आईशी जोडलेली असते. आईशी जोडलेली असते तेव्हा त्याचं पालन पोषण कसं होत असते. आई खाते, दूध पिते, जेवण करते, सगळं काही करते, औषध घेते, सगळं काही करते आणि त्याच्याबरोबर आपल्या बाळालाही ते मिळते. म्हणून आणि जेव्हा आईचं दुःख दूर होण्यासाठी जेव्हा 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर जेव्हा बाळ जन्माला येते त्याची नाळ तिथून कापल्या जाते. नाळ कापल्या गेल्यानंतर ती कोणाच्या स्वाधीन असते. आई ते भगवंताच्या स्वाधीन सोडून देते. कारण की इथून नाळ तुटली येतात. आता ही नाळ भगवंताशी जोडलेली आहे. म्हणून आपण बाबांनी जे दिलेले आहे तत्वशब्द नियम त्या नियमाप्रमाणे जेव्हा आपण चालू तर आपण आपलं सुखमय जीवन झाल्याशिवाय राहणार नाही हे बाबांनी सांगितलं. बाबांनी सत्यपणाचं प्रेमाचं आचरण दिलं आहे. आपल्या कुटुंबात प्रेमाचं आचरण झालं पाहिजे. आज 42 दिवसाचे जे शुद्धीकरणाचे कार्य आले फक्त 20 ते 25% लोकांनीच केलेले आहे. कारण की जाणून काही लोकांनी केलेचं नाही. कारण की त्यांचे उलटे सुलटे व्यवहार आहेत. कोणाचे उलटे सुलटे व्यवहार म्हणजे वेदाचा धंदा आहे, कोणाचा सत्याचा व्यवहार आहे, कोणाचा काही आहे, पण ते कोणी सांगत नाही. कारण की आज सेवक काहून दुखी आहे, का म्हणून दुखी आहे. त्यांचे असे व्यवहार असल्यामुळे त्यांचे जे व्यवहार असे असल्यामुळे ते दुखी आहे. पण सांगत नाही. त्यांनी जाणून त्यांनी केले सुद्धा नाही. म्हणून आपण भगवंताकडे सगळं सोपवून दिलं. आता भगवंताला काय घडवायचं ते घडव. त्याचे बुडाने त्यांनी सुरुवात केली, त्याचे बुडाने तो भाग वेगळा आहे. पण त्यांनी जाणून केले नाही. ते सगळं भार आता भगवंताकडे आपले भगवंताला दिसते. भगवंताकडे आहे तो व्यवहार आणि आता काय घडणार आहे काय होणार आहे ते परमेश्वर. म्हणून बाबांनी सत्यमर्यादा प्रेमाचं जेव्हा आचरण दिलेलं आहे ते केलं पाहिजे. सत्यमर्यादा प्रेम कुटुंबात राहिलं पाहिजे, सेवकात राहिलं पाहिजे. ही बाबाची शिकवण आहे. कारण की बाबांनी याच्यासाठी भीक मागितली. मी जेव्हा बाबा बरोबर भजन मंडळामध्ये होतो आणि भजन मंडळाबरोबर रावजी संतोषजी यांच्याबरोबर मी फिरलो, गावगाव फिरलो बाबांच्या बाबाबरोबर. परंतु बाबांनी तत्वाला सोडलं नाही आणि तत्व जे बाबांनी आपल्याला दिले त्या तत्वाला आपल्याला समजून घेण्याची गरज होती आणि समजण्याची आजही गरज आहे. पण बाबाबरोबर फिरत असताना बरेचसे अनुभव आम्हाला मिळाले आणि तीच शिकवणीप्रमाणे आपण आज चालण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण की मी जेव्हा बाबाबरोबर असताना मी ग्राहक मंडळामध्ये असताना अध्यक्ष म्हणून होतो आणि एक दिवस बाबा म्हणाले या भवनामध्ये इथेच ऑफिसमध्ये बसलो होतो आणि बाबा म्हणे आपल्याला उद्या जायचं आहे दुधडेरीला. भंडारवाडीच्या दुधडेरीमध्ये आमसभा आहे तिथे जायचं आहे. बाबा म्हणे बाबाला मी प्रश्न केला. बाबा म्हटलं मी तिथला सभासद नाही, तुला चलायला काही हरकत आहे का म्हणून. म्हणणार नाही बाबा येतो. आणि मी गेलो सोबत मंडळाचे. त्यावेळेस लक्ष्मणरावजी उराडे आज ते नाही आहे पण त्यावेळेस ते होते आणि त्यावेळेस परमात्मा बँक सुद्धा होती. मेघराजी पवार साहेब होते आणि असे तिघाही आणि काही सेवक सोबत बाबांबरोबर आम्ही भंडारवाडी येथे गेलो. भंडारवाडीला गेल्यानंतर बाबांनी आमचे चहा पाणी वगैरे झाल्यानंतर आमसभेला सुरुवात झाली. आमसभा आटोपल्यानंतर बाबांचं जेव्हा मार्गदर्शन झालं
बाबांचं मार्गदर्शन झाल्यावर बाबांनी शेवटी सांगितलं सेवकांना जागवण्याचं. कारण ती बाबा आजही म्हणतात, त्यावेळेसही म्हणत होते, इसको म्हणजे देश को जगाना आहे, आज इस देश को जगाना आहे, म्हणजे जगाला जागवण्याचं कार्य बाबांनी जे सुरुवात केली येडोपाडी जाऊन. का म्हणून केली? कारण की बाबांच्या कुटुंबाच्या दुःखात तेवढ्या दुःखात झालेलं होतं. मग बाबांना हे गरजच काय होती? पण नाही, बाबा म्हणाले माझ्यासारखे असे कितीतरी सेवक, कितीतरी नागरिक आज दुःखी आहे. त्याच्या कुटुंबाचं दुःख अंधश्रद्धेपायी आणखी इतर बिमारीपायी कशामुळे बाबा म्हणाले की दुःख आहे. म्हणून देश को जगाना आहे हे बाबांची भाषा होती त्यावेळी. परंतु बाबांचं कार्य आज नित्यनेमाने सुरू आहे, जागवण्याचे कार्य सुरू आहे, मार्गदर्शक मंडळीच्या वतीने हे कार्य सुरू आहे. आणि सेवक एकमेकांच्या सहाय्याने जवळ येऊन आज लाखोच्या संख्येमध्ये सेवक जागले आहेत. म्हणून त्यावेळेस बाबा भंडारमुडीला म्हणाले की सत्य मर्यादा प्रेमाचं आचरण हे कुटुंबात झालंच पाहिजे. आणि झाल्यानंतर सत्य मर्यादा प्रेमाची बाबांनी भीक मागितली की आपला शर्ट असा वर करून बाबांनी मागितलं की सत्य मर्यादा प्रेमाची भीक माझ्या शर्ट वर मागितले की दृश्य मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं. कोणी सांगितलं नाही किंवा कोणाच्या म्हणणं उसर नाही, पण मी स्वतः त्यावेळेस उपस्थित होतो आणि हे पाहिलेलं दृश्य आहे. म्हणून मी आज कळकळीने सांगतो. बाबांनी काय नाही शिकवलं, शिकवण्याचा प्रयत्न केला, पण बाबांच्या मार्गदर्शनाने मी 40 वर्षापासून सेवकाला काही शिकवू शकलो नाही. काय म्हणतात? कारण की सेवक आज अज्ञान आहे, पडायचे सर्व काही आहे, ठीक आहे, पण बाबांचे सांगतात एवढं तरी ऐका ना, तेवढं तरी ऐका. आज ऐकून राहिलो का आपण? बाबांनी सांगितलं की 12 वर्षानंतर शुद्धीकरणाचे कार्य करायचे आहे, त्याची लोकांनी केलं. एवढी खेदाची बाब, दुःखाची बाब आहे. एवढं घडू शकते. जेव्हा आपण मार्गात येतो तेव्हा दुःख असते, तेव्हा आपण त्या दुःखाला सामोर जाऊन आपण आपलं कार्य कसंही करून लोकांची पर्वा करत नाही, कामाची पर्वा करत नाही आणि आपल्या दुःखाची पर्वा आपण करतो. आणि आज 12 वर्षानंतर सुखी समाधानी झालो तर आज आपण ते कार्य सुद्धा घडवू शकत नाही. ही खेदाची बाब आहे. म्हणून बाबांनी शिकवलेलं तत्व शब्द नियम हे सेवकांनी बिलकुल म्हणून ठेवून दिला और नियमावली सुद्धा वाचत नाही. एकदा प्रतिमा भेटली की आपण ते नियमावली तशी की तशी ठेवतो, कधी वाचत नाही. त्याच्यातून काय अनुभव आज पूर्ण ब्रह्मांड म्हटलं तरी त्या नियमावलीमध्ये दिलेला आहे. कारण की त्यावेळेस जेव्हा नियमावली तयार झाली तेव्हा निमाजी मोदीकर, लक्ष्मणरावजी खापेकर आणि कृष्णाराव बोर्डे या लोकांनी ते तयार केली होती. तेव्हा तयार केली ह्या लोकांनी. कारण की बाबांना प्रश्न केला ह्या लोकांनी की आपण काहीतरी म्हणजे आपल्याकडे कोणता ग्रंथ नाही, कोणता काही नाही, तर हा एक छोटा ग्रंथ बाबांनी त्यावेळेस त्यांना सांगितलं की तयार करण्यासाठी ते तयार करण्यात आले. तर अशी बाबांची कृपा आज आपल्याला या नियमावली मधून आपल्याला मिळत आहे. म्हणून अशी कृपा शेवटी आपल्याला जागृत राहायचं आहे. सेवकांना जागृत झाल्याशिवाय, जागृती मिळाल्याशिवाय तुम्हाला कोणताही पर्याय नाही. दुःखाचा मार्ग दुःखातूनच मुक्त होणार आहे. आपल्याला जेही दुःख आहे ते आपण भगवंतापुढे मांडतो आणि ते कृपा आपली जी आहे ती बाबांची कृपा आपल्याला मुक्तामध्ये मिळालेली आहे. त्याला आपण जागृत राहून जगवण्याचे कार्य आपण ते मार्गदर्शक मंडळी करत आहे. त्यांच्या शब्दावर, बाबांच्या दिलेल्या शब्दावर ही कृपा जागृत आहे. आणि सेवक मार्गदर्शक ही मंडळी जे सांगतात त्या शब्दाला मान देऊन आपण जे कार्य करत आहोत अशी कृपा जगामध्ये नाही. पाहायला आपण खूप फिरलो, 4ही धाम फिरलो, शेगाव गेलो, शिर्डी गेलो, सगळं काही केलं, पण आपल्या हाती काही लागलं नाही, मिळालं काही. खूप नवस केले, खूप पंथ पाहिले, ग्रंथ पाहिले, पण शेवटी सगळं वाचून आपल्याला काही मिळालं नाही. शेवटी या मार्गामध्ये आपल्याला येऊन आपले सगळे दुःख दूर झाले अशी कृपा बाबांनी आपल्याला पुस्तकामध्ये दिलेली आहे. म्हणून सर्व सेवकांनी तत्व शब्द नियमाकडे लक्ष द्यावं, हे लक्ष देईल आणि तत्व शब्द नियमाने सर्व